गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळचं वातावरण कसलं बघा. काल पाऊस पडत होता, आज कसलं ऊन पडलंय हो का. आणि आमचं बापू चालल्यात मैना मावशी घालवा. मैना मावशी एकदा होडीमध्ये दिसली नाही. मैना मावशी आली उशिरा, त्या दिवशी तुळजापूरला गेल्या, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये नाही काहीच नाही. रात्री आल्यात 5-6 वाजता घरी, मी आली 11 वाजता घरी. कसल्या गडबडीत बापू थोडं दम काढा ना. तर जिजुरी गाठायची कुरकुमन जिजुरी काय जवळ आहे का? लय लांब आहे वय बापू. गोपन गुंड्या वय वय मग काय म्हणजे काय असतं ती सकाळ सकाळ हरी निघू राखती होय. आणि मावशीला भिगवणला सोडायचंय. काल काका आलत, काका गेलं तसंच परत आम्हाला सोडून हॉटेलवर. काका परत घरी गेलं. काकाला म्हणलं जेवा, म्हणलं नको. ओंकार नाही, सोन्या होता का ओंकार होता काय माहिती त्यांच्यावर, त्याला जाव म्हणलं, तो नाही जेवला. पावसच येत होता आणि पावसातच चाललेलं आमचं. परत बापू म्हणलं मग चला आता फोन करून सांगायचं की आज ह्यांना म्हणलं तुमचं तुम्ही जा बारामतीला. हो की बापू आज आता काय बापू जातात म्हणलं, आमचं आम्हाला जावं लागलं. आत्या म्हणून म्हणलं आता बरच असू द्या, आला देव देव करून या काय येळ. आता काय त्याला आता हिथं जे झोपायचं ती कशाला थांबा. बापू दाऊरी की काय बापूला दाखवायचं तवा होय. तेवढंच 2 रुपये का रे? गरीबाला पैसे हो का असं बोलतात आमचं बापू. वळवा की गाडी फिडी चालल्यात. मावशीला आधी सोडवायचं. मावशी रक्षाबंधनला आलते, 4-5 दिवस झाला आल्यात, पण त्या गावात ह्या तिकडे गेलत्या, त्याच्यामुळे ते दिसल्या नाही. एका व्हिडिओ मध्ये दिसल्या नाही त्या. माझा तुमचा टायमिंग जुळला नाही. हॉटेलवर जाते निम्या रात्री मला आम्हाला चाललेलं 11 तर झोपल्या होत्या. मग म्हटलं नको उठवाय, जाऊ द्या. मग सकाळच हे करा म्हणलं. चला चला येऊ हा, या परत माघारी. लय ऊन पडलंय आज, कसलं ऊन पडलंय हो का. मस्त छान असं वातावरण झालंय. जिजुरीला कुरकुमला जावं लागतं. जिजुरीला गेल्यानंतर ना का तुम्हाला कधी बघितलं नाही. थांबा पिशवी ही करा. नाही तर नाही ताणत नका नेऊ. आम्हाला जसं पळवत नेतो तसं नेतात त्यांना पण पळवत. काय नाही बाया, कपडे टाकले धुवायला. चला तुमचं काय चाललंय आत्या बाया? आत्याचं चाललंय दरवाजा उघडत आम्ही धुणं धुवायला चालली. झोपू द्या की त्यांना. काय ते लगेच हातरून काढायचंय. दुधाचं पातेलं वर मांडले, मांजराला दूध ठेवलंय, गुरांना खायला टाकले. मी चालली धुणं धुवायला. मी कपडे धुणार आहे आता. मला आवरायचंय अजून. कुरिअर पॅक करायच्यात मला. कपडे आणून टाकलेत. मला वाटतं अजून पोरांची घरात असतील. ये हा का. लसणात पॅकिंग करायसाठी मस्तपैकी लसूण तोडून ठेवलाय. आणि कुणाला पटापटा लसणाच्या ऑर्डर टाकायच्या असल्या तरी टाकून घ्या. आपला लसूण असा आहे, नादच खोळा, एक नंबर. ज्याला पाहिजे असेल त्यांनी पटापटा ऑर्डर टाकून घ्या. माझा नंबर आहे 9699083827. माझा नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर. ज्यांना कुणाला लसूण पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा फोन करा की ताई मला लसूण पाहिजे. किलो, 2 किलो, 5 किलो, 10 किलो किती पण देऊ शकते मी. आणि लसूण म्हणजे लसूणच आहे. अशा कुड्या आहेत, स्वच्छ करून देते सगळ्या. माती नाही, काय नाही, काय नाही, एक नंबर. अशी कॅरेट भरून ठेवल्यात. काय आता घरात तरी कुठं वाचायचं सारखं. ज्ञानेश्वरीला काय मी भरून ठेवायला लावली होती, वतली होती खाली ज्ञानेश्वरी. आणि इथं त्या दिवशी धन काढलं होतं का रानात, तुम्ही बघितलं. ते धन बडवून असं टाकलं होतं सुकाय घरात, कारण का काल झिमझिम येत होती ना. मग म्हणलं असू द्या, त्याला अजून स्वयंपाक व्हायचा आहे. आज काही चपात्या करायच्या नाहीत, पोरांना सुट्टी आहे आज शनिवार. काल 15 ऑगस्ट होती. आणि ज्ञानेश्वरी स्कूटी ही घेऊन ये. मी तर आता कपडे धुवून कुरिअर पॅक करते मस्तपैकी छान अशी.
आणि मग जायचं, कारण का कुरिअर आज घेऊन जावं लागतील. उद्या आहे रविवार. आज टाकली म्हणजे संध्याकाळून गाड्या जातात जिकडले तिकडं. मग नेमकं सोमवारी किंवा मंगळवारी सगळ्यांचे कुरिअर पोचतील. आणि 2-3 ताईंचे राहिलेत कुरिअर पोचायचे, ते पोस्टाचे कुरिअर आहेत. पोस्टाचा काय प्रॉब्लेम झाला हेच कळा नाही. एक बीडचे आहे, एक सोलापूरचे आहे, आणि एका ताईंचे तर कुळे लय लांबचेच ह्याच्या आहेत. त्यांचं तर काय महिना झालं गेलंच नाही. त्यांचं आता जर नाही आज पोचलं तर त्यांना बघू आता काय करायचं. नाही तर त्यांचं धपाट्याचं पीठ रिटर्न आलेलं परत तरी टाकावं लागेल, किंवा मग आता कसं आजच असेल तसं बघू कसं काय करायचंय. आणि सकाळी सकाळी अशी झाडं पडल्या. आज थोडं फिरूनच दाखवते. स्वयंपाकाचं काही दाखवलं नाही. स्वयंपाक चाललाय पण स्वयंपाकाचा व्हिडिओ काढायची एक. पण सकाळी सकाळी मावशी चालल्या होत्या, एकतर 2-4 दिवस झाले आल्यात, गेलते तिकडं. मग राहिला होता व्हिडिओ काढायचा. मग म्हणलं आता थोडासा काढूनच टाकावा. मामाची आई झोपली याचा अजून. मामाच्या आईचं काय दाखवली नाही, पण दाखवते असू द्या. बाय सगळ्यांना. शुभ सकाळ, गुड नाईट. शुभ सकाळ, गुड नाईटच म्हणते, गुड मॉर्निंग म्हणायचं ठेवून.